सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छान अशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मी ही कथा जेव्हा वाचली तेव्हा मला खूप आवडली, म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे बाबांचे घर. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर आता सबस्क्राईब करा ही विनंती. या कथा वाचनबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. मित्रांनो, आता ऐका कथा जिचं शीर्षक आहे बाबांचे घर. बाबा सकाळी सकाळी नितीनने बाबांना हाक मारली तसे बाबा चमकले. किती दिवसांनी ते त्याच्या तोंडून बाबा ही हाक ऐकत होते. ते लगेच आपल्या खोलीतून बाहेर आले. काय झालं नितीन? बाबा, आजकाल तुम्ही रोज खानावळीत जेवायला जाता? तुला कोणी सांगितलं? त्यांना आठवलं काल खानावळीत जात असताना सुनबाईची मैत्रीण त्यांना दिसली होती. कोणीही सांगू दे, पण तुम्ही खानावळीत जेवायला जाता का? हो, जातो. कशाला? का घरी तुम्हाला जेवण मिळत नाही का? मिळते ना. मग कशाला तुम्ही खानावळीत जाता? अहो, उद्या लोक म्हणतील नितीन आपल्या वडिलांना जेवायला नाही घालत म्हणून ते खानावळीत जातात जेवायला. कोण म्हणणार? जरा नाव सांग बरं. बाबा, ते काहीही असू दे, पण मी म्हणतो तुम्ही बाहेर जेवायला का जाता? थांब, असं म्हणत बाबा आत गेले. रेवती दुरून मजा बघत होती. 2-3 दिवसांपासून तिची मैत्रीण त्यांना तिच्या घराजवळच्या खानावळीत जेवायला जाताना बघत होती. मग काय, तिने रेवतीला सांगितलं. रेवतीने नितीनला तिखट मीठ लावून सांगितलं. सासूबाई गेल्यानंतर तिला सासऱ्यांना सांभाळणे जीवावर येत होते. सासूबाई फार खाष्ट होत्या, त्यामुळे त्यांच्यासमोर तिचं काही एक चालायचं नाही. आता त्या नाहीत म्हणून ती आपला तोरा मिरवत होती. बाबा खोलीबाहेर आले आणि हातात मोबाईल होता. हे बघ, हे असं खायला मिळतं घरी. त्यांनी मोबाईल नितीनसमोर धरला. त्यात ताटात 3 पोळ्या आणि थोडीशी भाजी होती. रेवतीने मोबाईलमध्ये डोकावून बघितलं. बाबा, या वयात खूप चमचमीत खाणं तुमच्या शरीराला झेपणार नाही, म्हणून मी 3 पोळ्या देते तुम्हाला. रेवती, मी तुला वरण भात मागतो. कोरडी भाजी पोळी माझ्याच्याने चावायला होत नाही. डाळ तांदूळ किती महाग आहेत माहीत आहे का तुम्हाला? ती चवताळून म्हणाली. कारण नितीनसमोर त्यांनी टोकलेले तिला जिव्हारी लागले. नितीन, मी दर महिन्याला तुला 10,000 रुपये देतो, त्यात मॅनेज होत नाही का? बाबा, सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता 2 वेळचं जेवण औषध दवाखाना 10,000त कसा होईल? मी नितीनला विचारतोय. ते काय बोलतील? खर्च मी करते ना, मला माहीत आहे. 10,000 हातात ठेवायचे आणि बाकीच्या पेन्शनमध्ये बाहेर जाऊन चमचमीत जेवायचे. आजारी पडले तर आहे मुलगा करायला. रेवतीचा आवाज आता वाढला. रेवती, मागच्या आठवड्यात मी तापाने फणफणलो होतो, तेव्हा तुला खिचडी करून मागितली होती, पण तू दिलीस का नाही? मी 2-3 दिवस कसा राहिलो, खावत नसताना सुद्धा पोळी भाजी कशी खाल्ली मलाच माहीत, म्हणून मी खानावळीत जातोय जेवायला. मी ऑफिस बघू, घर बघू, मुलांकडे बघू, काय काय बघू,
मला कामं किती आहेत. तू रेखाबाईला सांगू शकली असतीस, पण नाही. तू तर रेखाबाईला पण सांगून ठेवलंय की बाबांनी सांगितलेलं काही एक रांधायचं नाही. मी कितीही केलं ना तरी मला बोलणीच बसतात. तिने शेवटचं अस्त्र उपसलं. तिला रडताना बघून आतापर्यंत गप्प असलेला नितीन एकदम जागा झाला आणि बाबांना उलटसुलट बोलू लागला. बाबा एकदम तटस्थपणे उभे राहिले. आज बोलताना नितीनने सगळे संस्कार, सगळी नीतिमत्ता पार लाथाडून टाकली. रेवतीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. नितीन थांबला तसे बाबा म्हणाले, रेवती 10,000 काही होत नाही म्हणालीस ना. रेवती होकारार्थी मान हलवून त्यांच्याकडे या आशेने बघू लागली की ते 10चा आकडा 15वर नेतील. पण बाबा म्हणाले, ऐन शहराच्या मध्यभागी असलेले असे ऐसपैस घर 30,000 भाडे देतो म्हटले तरी मिळणार नाही. या घरात तुम्ही फुकटात राहतात. इथले पाणी बिल, वीज बिल मी भरतो. घराचा टॅक्स मी भरतो. घरातली डागडुजी, पेंटिंग मी करतो. एवढंच नाही तर अडीअडचणीच्या वेळीस कित्येकदा पैशांनी मी मदत करतो. बंटीला बाईक घेण्यासाठी 2.5 लाख मीच दिले होते. बंटीच्या शिक्षणासाठी 2 लाख मीच दिले होते. काय आहे ना बेटा, एवढं करूनही जर मला 2 वेळचं साधं वरण भात भाजी पोळी द्यायला जर जीवावर येत असेल ना, तर मग तुम्ही हे घर खाली करा. बाबा असं काय बोलताय? बरोबर बोलतोय. हे घर मी माझ्या पैशांनी बांधलेलं आहे. त्यामुळे इथे कोणाला ठेवायचं कोणाला नाही हे मी ठरवणार. पुढच्या आठवड्यात किंवा त्या अगोदर तुम्ही हे घर खाली करा. बाबा, माझा हा अंतिम निर्णय आहे. 3 वर्षापूर्वीच हा निर्णय मी घ्यायला हवा होता, पण मला वाटायचं की आपलेच मुलं आहेत, आज नाहीतर उद्या समजतील. पण मी चूक होतो. एवढे कष्ट करून तुला मोठं केलं, त्याचे आज चांगले पांग फेडलेस तू. असे बोलून बाबा आपल्या खोलीकडे निघून गेले. बाबा, चुकलो आम्ही. सरड्यापेक्षाही पटकन रंग बदलत रेवती म्हणाली, या चुकीचं प्रायश्चित्त तुम्हाला हे घर सोडूनच घ्यावं लागेल. असं बोलून ते पुन्हा खोलीत निघून गेले. धन्यवाद. नमस्कार.